security, all okay? Well, now you have a safe place. मन करतो तुझं ते इंग्लिश. माहिती तू इंजिनियर रे, इथं सगळं व्यवस्थित आहे का? माझा जायचंय बाहेर. सगळं ओके. इथला काना कोपरा काही कोपरा कानातले बी काढू शकतो. चोर 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 भागा चोर चोर. आता तुझा उपयोग काय? दिवसा डावळ्या चोरी झाली. ओके सर, नो टेन्शन. बळ घरी थांबू नको इथं. आय छान दोन रान गवायत खायला लय भूक लागली. ह्या मुडद्याने नुसता तापच दिलाय माहिती चहान दोनेट कुठलं नाही का ना. हा आली का घेऊन दर काटलेत नको खात असच काम नको दाम नको. काढून दे की. आता काढून पण देऊ का? आय चहा कसा पक्याला साखर नाही का घरात? साखर आहे की काम नको काय नको. अगं, सपाक नाही. घालाय काय सपाक घालाय. नव्हतं म्हणायचं. सुंदर सुंदर चहा. हो बाई, अगाय उठ उठ. हो बाई. आय एवढं दूर खाऊ दे. खाऊ नाही काम नाही दाम नाही. हा एवढं तरी खाऊ दे. आणि इकडे अगं, एवढं तर खाऊ दे. तोंड दावायचं नाही परत. उठीत ना निघ निघ लवकर. हा निघित ना. अयो आता अवघड झालं. अवघड नाही काय नाही. आईला आता एवढ्या वाईट काळात फक्त एकच माझी मदत करतो, तो म्हणजे अण्णा. हॅलो अण्णा, अरे लय वाईट दिवस आल्यात. घरच्यांनी हाकलून दिलेला का? काम धंदा नाही काय नाही म्हणतात. आजच्या हातातला ओढून घेतला का डोनेट लाट टाकली. अरे येला का मंडळात थांब. मी मंडळात आलो मग. ये ये. ए इकडे. अरे सरपंच कुठे आहेत? सरपंच पुण्याच्या दौऱ्यावर गेले तर. पुण्याच्या नवऱ्या हा तसलं काय सांगू नको. सरपंचाने तुझ्या नावावर घेतलेत बचत गटाचा हप्ता उचललाय. बचत गट. ए बाबा सरपंच गेलाय दौऱ्यावर. मला काय सांगू नको, मी पैसे घेतल्याच्यावर हलणार नाही दारात. मला मला आणखायला काय पैसे सांगू आहे. मी नको. कुठनं देऊ पैसे? ए, तुझ्या नावावर पैसे घेतल्यात तू बघ बाबा. मला काय सांगू नको, मी काय हलणार नाही दारात. अयो तुझं तुम्ही बघा. लाव सरपंचाला फोन. बघ सरपंचाला फोन लावतो तुझी. मी पैसे घेतल्याशिवाय दारात हलणार नाही. लाव लवकर फोन. सरपंचाने फोन बंद करून मला ठेवला. काय सांगू नको, मला हे पैसे पाहिजेत मी आता. कुठनं देऊ? मला माहिती आहे पैसे घ्यायला कोण आणते. मला काय सांगू नको तसलं. माझ्या मित्राला फोन लावतो, काय होतंय का बघतो. हे पैसे घेतल्याशिवाय हलणार नाही दारात. हॅलो अण्णा कुठे या? अहो ते सरपंचाने बचत गटाचा हप्ता काढलाय माझ्या नावावरती. दारात आलाय माझ्या. हाला नसते पैसे घेतल्याशिवाय. बरोबर आलो मंडळात. आलो. तो आल्याशिवाय मी दारात हलणार नाही. मी आलो, काय होतंय का बघतो. मी तो आल्याशिवाय दारात हलणार नाही. थांबा इथं, मी आलो लगेच. येले वगैरे. इथं मला आण खायला पैसे नाही. तुम्हाला कुठनं देऊ? बचत गट उचलला नाही कळलं वगैरे. आलो लगेच. थांबा इथं. ए काय ना ते वा 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 एकच नंबर. अरे असं पाहिजे, त्याशिवाय तरी काय रंग आहे का तवा. वा वा हे लय बेकारलं का हे? भाड खाव. जर गाडीला डाग बिग दिसला तर तुझ्या नळ्या हाणून मोकळा करतो तुला. कळलं ना? नीट करायचं काम सगळं व्यवस्थितच झालं पाहिजे. आपल्याला डाग चालत नाही.
बरं सांगणार नाही याला काय नशिबाला हे अवलाद असले जालामले कुठनं काय माहिती डोक्याला ताप आहे नसतं तर परवडलं असतं त्याच्या आईला त्याच्या काय ना का माझ्यापेक्षा गाडीवर जीवन आहे तो काय जिंदगी नाही रे भाडखाव ही नीट करून पाहिजे दिसतंय का कुठनं बी पैसे आण सुट्टीत देत नाही तुला भाडखाव चल चुकलं नाही काय ना पैसे घेऊन येतं घरी यायचं ना तर हो बाहेर ह्याच्या भाडकाव मला हा धावतोय काय धावतोच ह्याला आता माझा ह्याला सुट्टीत देत नाही भाडकावला कळलं नाही अन्न काय झालं पाहिजे जिंदगीत काय खरं राहिलं नाही काम धंदा नाही काय नाही वरण ह्या गाबड्यांचं फोनावर फोन पैसे नाही भूक गेली लागली कायला काही तू केळ खात बसलाय भूक लागली यार काय तुझं फोनावर फोन बाबा सारखं काय ते तुझं सरपंच काय माझ्या माग कुठाला लावलाय अरे काय गेले दौऱ्यावर तिथं दारा हप्तावाला आलाय पैसे मागायला माझ्या नाव कर्ज काढले त्याने काय हो तुझं काय झालं घरच्यांनी हाकलून दिले लाखा काम इकडे म्हणलं कुणी अवघड झाले तुझं काय पाहिजे तुला आता काय ती दारात आलाय हप्तावाला आता त्याला पैसे कुठून देऊ मी सरपून गेलाय दौऱ्यावर बर किती करा ही केळ अरे आम्ही दिलेले इलेक्शन मध्ये बाबा अरे जिंदगीला तोच बेस्ट मिळले तो अंडी खाऊन जाणार पोटाला काय म्हणते बघा एक एक सांगा काय विषय तुला आणलं बापाने आणलं तुला मला डायरेक्ट छातीतला टाकली डायरेक्ट घराबाहेर काढले बाबा आई तुम्ही त्या लायकीचं तुझं काय बाबा आता हप्ता कुठनं देऊ मी मला सरपंचा पण हिंड तू आणि आता आमच्या विषय आलाय का आरती गेलाय दौऱ्यावर माझे नाव काढले कर्ज मग आता काय करायचं मला हाकललंय काय म्हणून मला बी तुम्हाला काय वाटतंय माझ्याकडे काय काय कशात काय आता 10-15 करोड आहे तूच तर काय तर करला का आमचं एकच पर्याय ह्याच्यावर एक पर्याय आपल्याला कर्ज घ्यायला लागेल कुठून तरी एक जण आहे त्याला गांठी आपण ह्याची गाडी ह्याची गाडी गांठी काय तेव्हा भेटतील 50-50 चला जाऊ चला काय होतंय लवकर आण पाणी घ्या पाणी काय विषय बाहेर दिसताय काय काय शेवटचं शे नाही वाटत आता माझे लय पैसे हे ठेवलेत मी वडाच्या माळाला पैसे? मोठा हांडा पण आहे वडाच्या माळाला कुठं नारळाच्या झाडाखाली 3 नारळ झाडाखाली जाऊ का मग चेन पेन करा सांगू नका कोणाला बरं का सांगू नका कोणाला 3 नारळ झाडापाशी नारळाच्या झाडाखाली असे नाही खरं सांगताय काय मग काय सांगू नका कोणाला लय वारी दिसताय कमाई मी ठेवली नारळ झाडाखाली 3 नारळ झाडाखाली 3 नारळाच्या झाडाखाली आहे रे कुठं वडाच्या माळाला वडाच्या माळाला 3 झाड 3 नारळाचं झाड तुम्ही आम्हाला काय सांगताय मग काय वडाचं माळ कुठे लय शेवटचं टेप आहे आता कुणाला सांगू कोणी तर घेईल त्यापेक्षा तुम्हाला तुमचं कल्याण होईल तुमचं भारी होईल पोरांनो इलेक्शन पर्यंत थांबा नाही बाबा, माणसा जीव काय चाललाय election अरे एक मत जायले पाणी पाच शेवटचं आहे रे अण्णा वडाचं माळ कुठे वडाचं माळ कुठे कुठे इकडं इकडे वडाचं माळ आहे गावचं एक मत गेलं अण्णा आता वडाचं माळ मला काय खरं वाटत नाही माणसाचं अरे मरायला लागलेला माणूस कधी खोटं बोलत नाही का बघून तर आपण बघून तरी येऊ काय चला फेकलं हिनी नाही का
एकदा बघू तर. असं काय याचेच कपडे बघा तुम्ही, काय मला खरं वाटत नाही. नाही का अण्णा, मरायला लागलेला माणूस नाही खोटं बोलत. खरंच नाही, जाऊन बघू आपण वाड्याच्या मळाला. अरे गरीबी हॉटेल आपली, गरीब हॉटेल. अरे माझं इथे एक मत गेलं. माझं थांबा नाही तर अरे तू शांत बस, नाही तर तुला दिलं चापड. बरं जाऊ आपण वाड्याच्या मळाला बघू काय होतं. अरे माझ्या छातीत लात मारली आहे ना, त्याला हाकलून दिलंय, ह्याला हाकलून दिलंय. गरीबीच हॉटेल आपल्याला लगेच भरतो ना. सरपंचाच्या तोंडावर पैसे आणतो. चला चला चला, ह्याचं काय करायचं पण. येत्या नेऊ माणसाला आंबेळच बोलू. चला चला चला. उठा. ते माणूस तर गेला. मग काय ना, गेला गेला. आता आपल्याला बघितलं पाहिजे काय तर खाण्याचं. गरीबीच हॉटेल. वाडाचं माळ नक्की आहे कुठं? 3 नारळाची झाड, त्यामध्ये खजी आहे ना. 3 नारळ झाड आणि त्यामध्ये खजिना. 3 नारळ झाड आणि त्यामध्ये खजिना. नारळ झाड आणि त्यामध्ये खजिना. तेवढी बी तोंडावाली या. आपण करोडपती होणार रे. आपण कसं म्हणतो? त्याबद्दल कुणाला काहीच सांगायचं नाही, कुणाला काहीच सांगायचं नाही. काहीच नाही सांगता काय. अण्णा कशाला अंडी रे बिलामत. सगळा गोठा करून टाकला. ए बाबा तुझ्या पाया पडतो, तू तोंड म्हणतो तुझं. आता तोंड उघडला, चापटी पाडेल, भांड फोडेल बरं काही सगळं. मालक अहो, ती चौघजण होती, त्यांनी आपल्याला म्हाताऱ्याला बरताना बघितले. हेच का चौघ हो येऊ दे थांब. बघा काय आता मिटवायचे, मिटवा. म्हाताऱ्यानं मारताना काय सांगितलं ती सांगा. गावात एवढे मतदार इथं. तुमचं मात्र कुठले आम्हाला काय माहिती. काय वाटतं? पाहुणा नाही कोण नाही आपण. म्हाताऱ्यानं संपत्तीतला मला नाही दिला वाटा, म्हणून माझा लय झालाय घाटा. आता तुम्ही व्यवस्थित सांगताय का तुमच्या चौघाचा काढू काटा. काटा काढाय आमच्याकडे आहेच काय जमकी. पण आमचं काय संबंध? म्हातारा कोण, तुमचं काय, आम्हाला काय माहिती. अहो 2 वर्ष झालं हेच घालतो चड्डी भरमुडा. तुम्ही कुठं काढता आमचा काटा? राहिलेला चड्डी भरमुडा जावा काय घेऊन. नाही राव असं. अण्णा नाही झालं. नाही काय घरा पुढे म्हातारा म्हणत होतं नारळाचं पाणी पेत जावा, तब्येत होईल तुमची. तब्येत होईल चांगली. त्यामुळे म्हणला हो त्यो बरोबर आहे. गडी गोल काय वाय गोल काय आमच्या ह्याच्या नका लक्ष द्या. सायकल एवढी तुझी हाईट, तुझे हे डोक्यावरचं समुद्राची लाट आहेत ना, एका झपाट्यातच पाठ. ए समुद्र मिटाने वाला अभि पैदा नाही हुया. तू काय बोलताय का? बस तू फक्त युट्यूबवर समुद्र बघितलायस. हा ही बिगर आहे. कळलं ना? अरे महिन्यात 2 वेळा जातो सरपंच आणि मी. यार पत करा बाबा, हो का पाहुणं आमचं काही नाही, आम्हाला काय माहिती बी नाही राहू. आम्हाला जाऊन द्या, रस्त्यात काढावले आम्हाला. आम्हाला नारळाची झाडं आणायला जायची राव. नारळाची झाडं लावायची ते. लावाय सांगितलं करा आम्हाला. जाऊ द्या राव. पाहुणं जाऊ द्या राव. तुम्हीच द्या 10 रुपये उलट मला आता निर्मा साबणाला. अहो 2 वर्ष झालं बरमडा धुतला नाही. अहो ह्याचा शर्ट एका गोंडीवर राहिलाय, वारा आले की गोंडी पडेल. तुम्ही कुठं काढता आमचा काटा? आमचं काय राव, गरीबाला अडवले तुम्ही. जाऊ द्या सर. लय हाल येतं राव आमचं. ह्याला आमची गेले अवघड आहे. चला बरोबर जावा. महेश, या चौघांवर ध्यान ठेव. सांडासला जरी गेली ना तरी त्यांचा पिच्छा सोडणं काय. आणि बुलेट आपली वळव, तुझ्याकडेच राहू दे. लक्ष ठेव त्यांच्या. आपली आता ही गोष्ट लय लपून ठेवायला लागणार आहे खजान्याची. त्यासाठी आपल्याला एकच पर्याय, लवकरात लवकर गेलं पाहिजे. एकच पर्याय त्याला, एकच. तुझी गाडी नाही बाप नाही द्यायचा गाडी. काहीतरी ऍडजस्ट करायला. बाबा गाडी नवीन घेऊ, ती एकूण नवीन घेऊ. बाप द्यायचा नाही गाडी. 10 गाड्या घेऊ. बाप द्यायचं नाही गाडी. हाणेल मला. गपचूप नेऊ, रातची नेऊ, रात. नवीन गाडी आणू. नवीन खिशात पैसा, गाडी आत. पैसे माझा माणसं ठेव, माणसं. कळलं का? आपल्या नाही का, आपण जायचं गाडी घेऊन. कुणाला कान खबर नाही पाहिजे. नाही ना. या कानात त्या काळा कळलं नाही पाहिजे. त्यात आधीच मग आजच्या माणसाने आपल्याला अडवलंय. त्याचा बरोबर तो गांडावलंय वारस आपण. आहे, तो आपल्या लक्ष ठेवून असणार आहे. त्यामुळं एकदम शांत. जाऊन येऊ का इथं खाय करून. तरी मला म्हणलं वास कोण मारतोय. ए लवकर या, तुला तासभर माझ्या सवय. यार पळे वगाळायला पाहिजे. पळ.
हॅलो मालक, अहो त्या चौकातला आता एक जण गेलाय, कुठे गेलाय? संडासला गेलाय संडासला. काय खिडकीतनं जाऊन बघतो का काय तू? अहो ती आता खजिनाचं काहीतरी बोलत होती, ती आता जाणार खजिना बघायला. खजिना? अरे तू त्यांच्यावर नीट ध्यान ठेव, तशी तोंडावणी मला चौघ चोर वाटते ती. आलोच. आता आपण थोड्याच वेळात आपल्या देहापाशी असणार आहे खजिना आपल्यापाशी, आणि आपण श्रीमंत करोडपती. थोड्याच वेळात आपण करोडपती. ही गाडी एकूण नवी गाडी विकायची नाही, गरिबांना देऊन टाकायची. पहिला गाडी गावासाठी चांगला बोललाय. मास्क करायचा आपण. पहिला शर्ट बदलणार आहे मी. बदलू 200 स्पीड गाडी जाऊ दे. अरे 120 स्पीड आहे 200 कुठं लागणार ना? काय सांगते अकलूजला जाऊ लगेच खरेदी कराय. सोनं, पैसा सगळे. चला. चालू आहे ना आता. परत आता काय गाडीला देऊच नाव घेऊ. जय बजरंग बली. चालू हो दे. परत बंद. आता कसं चालू? कशाला असते खटर गाड्या? काय प्रॉब्लेम आहे नक्की? तुझ्या गाडीचा काय प्रॉब्लेम नक्की? काय प्रॉब्लेम आहे? काही नाही. मी काय होते असं निघतो ना, कशा पण पळतोय गाडी. चिमटलेल्या तोंडाच्या. तुझी गाडी भंगार मला बोलतोय वय तू. चुके गाडीला का बघायला का लवकर? गाडीत गॅस नाही काय तर धावतय. हे ढकलून होती चालू. बघू. ढकला तुम्ही. तुम्ही जाऊ पहिले. चालू. काय बे झालं असून गाडीला? ना खजाना आपल्या नशिबात नाही. नाही का ना काहीतरी केलं पाहिजे. परत जरा ढकलू. ढकला परत टाका. ढकला परत. त्याला काढ रे बाहेर. काढ त्याला बाहेर. उतर बाहेर तू. उतर तू. या रे इकडे. अरे कसल्या का तुझी भिकार गाडीला का? तुम्ही तशी गाडी चालू होतो, मला माहिती कशी नाही ते. अरे एवढ्या दिवस तू आमच्यावर खाल्लं, तू आमच्या डोक्यावर मुतला का? अण्णा त्याला आपल्या तालमीत जागा नाही. आता आपण खजिना फोडकायचा. इकडा 3 पारमोड आणायचं. गाडी कधी टाकायची नाही. गाडी आमच्या आपण काढली होती. चुकी झाली. आता काय पुतलास तू? सापडला असता आतापर्यंत. जातो तू बघ आता. थांबा काय इथं दिसतंय? गाबड तिथं बसलंय. गाडी घेऊन आले काय? गाव लागेल. हा कुठं घ्या? कुठं गाडी कुठे? कुठे? सांग लवकर. उसात गाडी कोणाला विचारून आणली रे तू? खजिना माहिती खजिना. हा? खजिना? पोळे काय केलं पोळं कुठली पोरं? इकडे. पोरं कुठे गेल्याची ना खजिना व्हायच्या काय खजिना करते नीट सांग. व्हायच्या मानाला 3 नाळ्याचा. चल वट. बरं का? गाडी घेऊन आपली. इकडं कुठं वडाच मला गावायचं आपल्याला. सगळं दोन्हीकडून उसत नाही ना का ह्यो? तो नारळाचे झाड तर कुठं दिसणार? विचारलं पाहिजे का उसाखाली आहे बघा बाबा. कोणाला तर आहे का?
कोण तिकडे काय करताय जादू कोण नाही अरे तो उसात काय होतोय तू तुम्ही काय करताय आम्ही इकडे चालू वडाच्या मळाला वडाच्या मालाला होय तिथनं सरळ जावा परत खाल्ल्या अंगाला जावा तिथून थोडं सरळ जावा परत वरल्या अंगाला जावा परत खाल्ल्या अंगाला जावा तिथनं सरळ जावा कळलं आम्हाला आम्ही जातो अरे मला सांगतो की नाही अरे नको नको खाल्ल्यावर नको हो खाल्लं काय असल्या माळरान आता कुठं काय होईल का नाही काय माहिती मला त्या म्हाताऱ्यावर डाऊट घेते बाबा आणि खजिन्यापेक्षा काटच माहिती काटच गावतं मला असले कशाला आला असेल ते खजिना ठेवला बाबा बसायचं आपण रुचून आपल्या मरू दे आपलं काय मरू दे ते सरपंचा माणूस मरू दे हॅलो किती नारळाची झाड अरे डोळ्याचे चिपडा काढते शिंदाला झाड आहे अरे डिस्कवरी बघून मला काय डोक्यात घेणार खराब नाही मी म्हणले नारळाचं झाड आहे मला नारळ शिंदाला घेऊन जायची बारी गाडी भरून जाणू हा बाई मी चालवणार ह्याच्यात यंदा पोचल का आपण पोचल बस बाबा खजिना पाहिजे का नाही तुला चल बैल दुसरीकडे नाही ती नाहीत नको 2 वर्ष लागतील बाबा खजिना अरे बाबा काय बोलायचं तिथे गावात तोर तुला होते नाही बरं का एकदम अरे ह्या तर गाबड्या विश्वास नाही बाबा आमचं तर वाटोळ झाले आता कुठं आहे खजिना कशाचं काय लवकर सांगते का काय कुठे? याला तिथं काय करताय उचला व्हायच्या इलाक्यात कोण बाय काय करताय इथं अरे सरपंच उचल्या व्हायच्या इलाक्यात काय करताय अरे सरपंच नाही काय करताय बाबा बाय दिसतोय का अहो इकडे आलो आम्ही फिरावलोय इकडे यायचं नाही परत. इकडे यायचं नाही परत दिसतीया उचल्या बाई नाही काय रे, तर उचल्या व्हायच्या इलाक्यात काय करतो दगडाच्या ठोक्यात मार दे आपली वाटणी कमी होईल. मार दे मार वाटणी होईल कमी होईल. मारा ह्याला एक वाटणी कमी कसली वाटणी खरं सांगायचं कशाला आलाय ए खरं सांगा तुम्ही अहो काही नाही इथं आम्ही फिरावलोय बागात फिरावलोय कसली वाटणी चिंचा काढाय चिंचा बाग नारळाची बाग वाटणी सांगा खरं सांगतो तुम्हाला खरं सांग सांगते इथं काय काय आहे? 3 नारळाच्या झाडाखाली खजिना आहे. ती खजिना आपण काढायचा हा. आणि वाटून येऊ दोघात त्यांना टाकून मारून ह्यो कोण आहे कुरवळ्या केसाचा बालिंगा ती साथीदार आहे आमचा ती दोघं तिकडेच राहून दे आपल्या दोघात काय असेल ते. चला काय वाटून चल. येऊ. का फुटर निघला ना का त्यो त्यामुळे गावचं वाटोळ झाले असं दोघांची लायकी एकच ओळखायची आपण करून नियोजन गावला की दोघात लगेच टी शर्ट बरमोडा मी तर पहिला आई घातली नियोजन टाकणार आहे त्या शाळेने त्या बाबाला मारून बोला की कुठे तमाशा तर नाही ना नाही कुठला तमाशा आता काय तमाशा नाही मला ह्याच्या तोंडाकडे बघून वाटतं हे तमाशातलंच आहे. नाही हे तर राव माझा पोरगा आहे असं काय म्हणता तुम्ही पहिलं होतं जुनं संबंध आपलं पण द्या विषय सोडून देऊ आता बर 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 मागाच्या हे यार तू त्यांना बघून का पळतोय रे? बिकाय पडतात तिथं खजिन्यापाशी हे मग असं करा आपण त्यांच्या अंधीकडे जाऊ पाडते चला त्याशिवाय जमणार नाही ते बेकार जोड ती नेते काढून अण्णा हे भिकार जोड पोचल्या जातात तिथं त्यांच्या जाऊन आपल्याला काढून घ्यायला लागेल अरे पण ह्यांना माहित का झालं इथपर्यंत रोड तीच काय कळलं का आपल्याकडे टाइम कमी राहिलाय आपल्याला जाऊन काढायला पाहिजे नाहीतर आहे ना आयुष्यभर ही भरमोडा ही चड्डी अरे त्यात ते उचल्या वाहिबे आलाय चल का गपचूप दिसलं नाही पाहिजे मगाची ती दोघं आता ही चौघ ही कोण आहेत रे ती आता लय मोठी स्टोरी आहे ती नंतर सांगतो आता पहिल्यांदा खजिना हुडकू तो कोण आहे रे रानरेडा? हे उचल्या भाई का इलाका इधर किसी की नहीं चलती क्या सिर्फ हमारा राज चलता है ये हमारा दोस्त है दोस्त तिथं सगळ्याला माहिती आपण इथं सगळ्याला माहिती आपण इथं जाईल कुणी आता लपायची गरज नाही लावतल्या बाई तू पेंट घाला आधी आणि इथं भांडण्यात काय तर आपण याचा बसून मिटू काय असेल ती काय का नाही? नाही तिथं जाग्यावर चला माझ्या नाही, तिथं नाही, पण भांडण्याची जाग्यावर काय गरज चला. नाही, आपण याचं बसून उचल्या मिटू काय बाई असेल ती. बघून सगळीच बघू चला, चला, बरं चला
आवाज कर नका लय. मला बी टी शर्ट नंबर मोठा घ्यायचा नवीन. बरमोडा नाही पाहिला बघूच आता तिथं गेल्याशिवाय कळणार नाही. काय असेल त्यात सगळ्याला माहित आहे. काय असेल ते सगळ्यात मापून घे. नाही बरोबर आहे तुझं बी बरं का, पण माझ्या गाडीच्या पहिले बघितल्याशिवाय सुट्टी नाही कोणाला देणार. अहो सगळ्याच्यात नाही तुम्ही घ्यायचं काढून. नाही नाही ती तुमचीच जबाबदारी नाही, मी सोडणार नाही कोणाला. नाही नाही देतो आम्ही तुम्हाला देतो. द्यावंच लागेल ते. माझा उचले गणेश- गेला आणि सगळीच गेली मग. माझा अनगणितचा हिस्सा, हा उचल्या बायचा त्याचा हिस्सा. माझ्या गाडीचं बजेट आलं विषय नाही काय. नाही सगळं सगळं क्लिअर होणार. सोडणार नाही मात्र कोणाला एवढं देणार ठेवा. पाण्यात काढते काही नाही, चालतंय की मग मला मिळत असल्यावर मला काय विषय नाही. उचल्या बाईच्या इलाक्यात अन्याय नाही. चालतंय आम्हाला काय राव आमची गाडीची रक्कम मिळी विषय कोणी संपला. पळून बी जायचं नाही काय गावल्या. चालतंय, चालतंय. उचल्या बाईकडे सगळे रेडी असतात. उचल्या बाया खाल्ले बांधणे जायचं वाटतं. खरे मला पहिले उचल्या ना, बाईच्या इलाक्यात बरं का? त्याच्यामुळे काही ऐकून आलेत का काही इकडे असाच विषय असेल त्यांचा बी. मी काय जाऊ म्हणतोय दे, त्यांना बी लय बोलायला नको बरं. आपलं मिळलं विषय जमला. हा. मी काय म्हणतो का तिथं नारळ झाडे 3 नारळ झाड एकत्र आले असतील. त्याच्या खाली त्याने सांगितले जातला त्याने पुरलाय. 3 नारळ झाड तिथं उडकायचं, खांदायचं, काय असेल ते वाटतं सगळ्याला घ्यायची. भांडायचं काय काय नाही नाही भांडायचं नाही काय विषय काय. नाही नाही भांडायचं नाही ना विषय. मला भांडायला लावू नका मग झालं. गोयता ना गोयता. महेश जसा हांडा गावल असं घराकडे पळत सुटायचं. चालतंय की. यांची काय वाट बघत बसायचं नाही. चालते चला. चला. उचल्या बाईला यातले किती टक्के मिळेल? अरे मिळाला की घराकडे पळत सुटायचं. चल तू. बर चल. अरे लगा बापाच्या समोर बटन काढले तू. बटन लाव नाही आणि जर ती खजिना घावला तर उचलायचा आणि लगेच पळायचं, म्हणजे आपल्या गाडीची रक्कम मिळेल. Yes, त्या उचल्याच्या नादाला कुठे लागतो. या असतानाच भिकारी येते ना आपल्याला भिकारी करतेली. ही सगळी तरी इंद्रियच वाटते मला. त्याचा आपलाच फायदा आहे. आपलाच फायदा. एकदा नाट्य यांच्याकडे गोड बोलायचं. ज्या टायमिंगला असं हाता वर येईन त्या टायमिंगला मी असं असं केलं गाणं म्हटलं उचल काना खांद्यावर ठेवतो, पळून जातो. ओके. सगळी चढ नारळाची सगळी बागाची मथान काय गंडावलं काय आपल्याला. काय लागा विषय अवघडच आहे बरं काय. आता तो एवढा बी मंद नव्हता. त्याने मी काय तर डोकं चालू असणार. 3 नारळ झाडाची कुठे तरी एका बाजूला असणार आहे. इथंच काहीच असणार आहे. बघायला लागेल का बरं का बारकाव्यानं बघितलं ना, तरच ते तीन- बर चला बघू मग. बरं का. चला चला बरं, तुम्ही तिकडे जावा, आम्ही इकडे बघतो आणि बाकी तिकडे जाऊ. चला ये चला चला बघू मग. कुठेतरी बघायला लागणार आहे की 3 म्हणजे किती? 1 2 3 म्हणजे उचल्या बाईला मारतात. अरे खजिना महत्वाचा आहे. इथं भांडण करायला लागलं नाही. खजिना महत्वाचा आहे आपल्याला. 3 आता कळलं. नीट 1 सांगायचं. 2 3 आणि लक्षात आता नीट 1 सांगा. 2 3 आणि लक्षात आलं. आता नीट सांगा. खजिना गावला ना पहिल्या दोघांना संघ मग पॅन्टी घेऊ. तर मग चटकतीनं शोधायचं आहे. एकसारख्याच बघा द्यावी हा. हं. एकसारख्याच घेऊ. अवसान गेलेला का ते काय गावलं नाही. नाळ पडून बघ तुला. दोन तीन. तुम्हाला म्हणलं होतं का नाही उचल्या बाईच्या इलाक्यात सगळं गाव. थांबा थांबा थांबा. अरे मला तर पेटली घेतल्यात बाबा खजिना गावल्या. काय काढत अरे उकर बाबा उकर. गाडीचा विषय आहे आपल्याला गरज आहे. ए बाबा मला नाईट पॅन्ट पहिली घ्यायची, पॅन्ट शर्ट घ्यायचाय मला. आपल्याला घाम गाळावं लागणार आहे. नवीन नाईट पॅन्ट टी शर्ट घ्यायचं मला. होय, मला बाबा. यंदा निवडणूक आली पैसा तर वाटत. अरे हान बाबा निगर कचा कचा वाईट. घरच्यांनी मग आमची गाव जाम झाले. बंगले बांधतो गावात बंगले प्रत्येकाला. मला तर गाडीचं टेन्शन आहे. आवय, तर पोर तर गावाचं काय करून रस्तं करू. बसते.
खजिना गावल्या लय बेकार झालंय बाबा. ही जर नाही गावलं तर गोळ्या खाऊनच मारावं लागेल. नाही पुवार तर पुरणारच. मग काय केलं? गावाचं रस्ता करू खजिना गावल्या. सगळे दमले आहे. आमचं तर लय अवघड आहे. अरे थांबा तुम्ही बरं आहे ना, तुम्ही त्या चितू बेकार नका काय चितू नका हे उचल्या बाईची काम करणार. बघा बाबा बघू. तेवढं तुम्हाला करा. काय वाटतं तर इकडं आमचं बघा. काय- मला वाटत नाही हे का नाही 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 आमच्या पोरानं आमच्या घर जाळलं हो. विषय काय आहे दुसरा गाडी घेऊन गेले नाही, 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 आधी जेव्हा गाडी टाकली. नाही, नाही, हे जर- मारणार आहे कुत्र्या अरे ह्या उचल्या बाईच्या इलाक्यात तुम्हाला खजिना केळं घ्या केळं. उचल्या बाईच्या इलाक्यात फक्त उचल्या बाई चालतो. कुणी काय बी म्हणू दे उचल्या बाईला. अरे, गद्दारी! थांब! मला नका बरमोडा घ्यायचा आहे. थांबू ना. बरं झालं बाबा ह्या आई गाडी चोरटी गेली इथनं बरं झालं. शेवटी माझा खजाना माझ्याकडे आला. मालक मला एक सांगायचं मला टी शर्ट बरमोडा आणायचा खजिना गेला उचल्या बाईच्या इलाक्यात कुणाला नाही काय भेटेल. आयुष्यात सक्सेस होणार नाही नका. आमचं जर लागा हे पोर बेकारीत्या निघले. सगळे वाटोळे झाले. गाडी गेली. खजिना गेला. बेकारी झाली आमची. आता गावात तोंडावाय जागा सुद्धा राहिली नाही मला. आता आमचं इलेक्शन बी गेलं आता पाण्यात. आता गाडी सोडून दिली तसं पोर बी खंडोबाला सोडून देतो. आता इलाजच नाही. काय करणार काय असली जगवून तर उपयोग आहे. आजच्या गाडीच्या आयला घोडा लावला. मला टी शर्ट बरमोडा घ्यायचा होता नका. तुमचं टी शर्ट बरोबर राहू दे. इथं मारताना बी काय दिलं नाही. आणि खजिना गावला तर त्यात बी काय मुळा गावला नाही. चला चला जिंदगी झेंडूया. जिंदगी झेंडूया. त्या पोराला तर आता छाकाल तू संध्याकाळी काय त्याचा उपयोगच नाही जगवून. उचल्याने सगळं वाटोळ केलं. अरे एक माझा मित्र होता त्यानं मला सांगितला खजिना मला पण नाही मित्रांनो काय आणि तुम्हाला पण नाही. गेला आता आपला खजिना. बरमुडा राहिला टी शर्ट राहिले रस्ते राहिले. चला आता घरी. रामकृष्ण हरी. चला आपल्या घरी. जिंदगीची कुठं दिसना